नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे रोहिणींना कुणाला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देते आणि ती म्हणते की एकदम शांततेत काम झालं पाहिजे, आवाज होता कामा नये. तोपर्यंत त्या माणसाचा फोन वाजतोय बरं का जोरजोरात, आणि फोन स्विच ऑफ करायचा कळत नाही का तुला, असं म्हणून रोहिणी ते त्याला ओरडते. आणि कोणतरी येतंय म्हणून ती त्या माणसाला लपायला सांगते. तर इकडे आता ह्या कलाच्या आई आलेल्या आहेत, म्हणजे ह्या बाई इथे का करतायत असं म्हणून इकडे आता रोहिणी विचार करते. तर म्हणते हाय का आता तुम्ही आहे का बाहेर, आत्याबाई बाहेर? तुम्हाला सांगते, मला काय वाटलं चोर बीर शिरला का काय. काय आहे कोल्हापुरात ना चोरांची सुळसुळाट झालाय. म्हणजे माझी शेजारी आहे ना मालू, तर तिच्या ना घराच्या मागच्या बाजूला तिने परकर वाळ घातलेले. आत्याबाई, ओ आत्याबाई, कंच्या विचारात आहे तुम्ही? तर मी काय सांगत होते, तिचे परकर आहे ना, तर ते कोणीतरी चोरून नेले असं म्हणते. एक परकर होता ना तो शालूचा लग्नातला, तिचा शालू होता, तिच्या त्याला मॅचिंग. तर म्हणते मिसेस खरे थांबा, परकर चोरी जातात? तुम्ही काही बोलताय ना, तुम्ही जाऊन झोपा ना बरं. मग ते म्हणते एवढ्या रात्रीला तुम्ही किती काय करताय? आणि तोपर्यंत माणूस दिसतोय हा तिला, थांबा स्टॉप, हालू नका असं ती सांगते. आणि तो माणूस पळून जात असतो, तर तिला थांबवलंय आणि आता ती त्या जाऊन माणसाला ना घेऊन येते बरं का. अजिबात जागचं हालायचं नाही असं ती सांगते. आणि तो माणूस घेऊन येते जवळ आणि म्हणते थांब, तू चोरी करत होतास ना, तू चोरी करत होतास ना. काय रे, काय करायला चोरी करायला होतास? मग ती थांबत असते मिसेस खरे म्हणून रोहिणी. तर ते थांबत नाही. मग म्हणते मला औषधं हवी होती, म्हणजे 24 तास मेडिकल स्टोअरमधून मी यांना बोलवलं होतं औषधं डिलिव्हर करायला, तर चोर नाही येत होते असं म्हणून तिथे त्याला सांगते. तुम्ही जा बरं, तुम्ही जाऊन झोपा वगैरे असं सगळं सांगते ती. आणि मग रोहिणी आत्या परत त्या मिसेस खरेंशी म्हणतात तुम्ही जाऊन झोपा. मग मी जाऊन आपल्या खोलीत झोपते असं त्या म्हणतात. ते माझी खोली आहे ती असं म्हणतात. मिसेस खरे तुम्ही जाताय तुम्ही असं परत रोहिणी आत्या विचारते. अहो पाणी आणून देऊ असं म्हणून परत विचारते ती. आणि म्हणते काय करायचं या बाईचं, पाण्याशिवाय गोळी कशी घेणार, हा सगळा विचार चालू असतो म्हणजे कलाच्या आईचा. आणि आता ती त्या माणसाकडे वळते परत. तो रोहिणी म्हणजे कलाची आई निघून गेली. आणि मग ती म्हणते की दुसरं कोणीतरी यायच्यात आता ना, तुम्ही जाऊन कामाला लागा असं वगैरे ती सांगते. तुझं काय चाललंय, पटकन कामावर म्हणून तिला सांगते. आणि आता परत कोणतरी आलंय बरं का. तो म्हणतो मॅडम आता कोण आलंय असं म्हणून ते म्हणते. तोपर्यंत इकडनं हा राहुल आलाय. ते म्हणते मम्मा काय झालं, तू एवढे असे फोन का करत होतीस मला सारखे, इतके मेसेज वगैरे का, काय झालंय काय? तर त्या आधी त्या माणसाला म्हणते तू अजून इथेच गप्पा मारत उभा राहणारस काय, जा तुझं काम कर जा. मग म्हणते व्हॉट नॉनसेन्स, तुझ्या मोबाईलचा वापर काय तू नुसता गेम खेळण्यासाठी करतोस काय? किती फोन्स केले, किती मेसेजेस केले मी तुला, काही अर्थ आहे का त्याला? म्हणते अनोळखी माणसासमोर तरी ओरडू नको ना. तो माणूस अजून तिथेच आहे बरं का. त्याला ती जायला सांगते आता पहिल्यांदा तुम्ही काम करा तुमचं म्हणून, तू कामाला लागशील असं म्हणून विचारते. आता कामाला तो लागला. आणि त्याच्यानंतर आता रोहिणी सांगते राहुलला बघा काय ते, इकडे मी काय सांगते ती नीट ऐक. हे बघ आपल्याला ना खूप मोठं काम करायचंय. म्हणतो काय? तुला माहिती आहे ना उद्या अद्वैत कामासाठी दिव्यागारला जाणार आहे ते. म्हणतो हो कळलं मला ते. तर मग आपण अद्वैत दिव्यागारला पोचू शकणार नाही ना, ह्याची आपण इथे सोय करायची. यासाठी ना मी हा माणूस इथे बोलवलाय. तर तो म्हणतो काय? तर म्हणजे बघ तो काही पोचणार नाही, पण त्याच्या जागी तू नक्की पोचशील असं म्हणतात. नाईस प्लॅन आहे मम्मा, पण हे सगळं होणार कसं? अरे तू शरीर तुझं वापरतच नाहीस, पण डोकं सुद्धा वापरत नाहीस का असं तू म्हणून ते विचारते. मग मम्मा नको ना ओरडूस, वाजलेत बघ किती, प्लॅन सांग ना तू काय आहे ते असं तो म्हणतो. बरं हे बघ ऐक, हा जो माणूस आहे ना मेकॅनिक आहे ना, तो अद्वैतच्या गाडीचे ब्रेक फेल करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आता काय पुढे घडणार आहे, तर अद्वैतच्या ब्रेक फेल झाले की तो दिव्यागारला पोचू शकणार नाही. आणि त्या दरम्यान तू इथून निघून जायचं आणि दिव्यागारला पोचायचं, त्याच्या आधी पोचायचं आणि ते लग्नाचं डील आहे ते फायनल करायचं. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले जातील. म्हणजे काय होईल, एवढ्या मोठ्या डीलचं क्रेडिट तुला मिळेल, डॅड तुझं कौतुक करतील. आणि दुसरीकडे अद्वैतच्या गाडीचं काही ब्रेक फेल झालेत, त्याच्यामुळे तो जागे म्हणजे काहीतरी होईल, ॲक्सिडेंट होईल त्याचा, म्हणजे तो बेडवर येईल किंवा काय होईल, अपंग होईल, आय डोंट केअर. पण तो जर अपंग झाला किंवा मेला किंवा पलंगावर पडला तर फायदा आपलाच होणार आहे असं आता ती सांगते. बघा किती कारस्थानी बळतो. म्हणते मम्मा क्या बात आहे, डोक्याला वगैरे हात लावून सांगते. मग ती हसते नुसती. तोपर्यंत माणूस उठून म्हणतो मॅडम काम झालंय असा तो सांगतोय. आता तो माणूस बघा रोहिणीचा प्लॅन कसा आहे, ब्रेक फेल करून झालेले आहे, त्यानं त्याचं काम झालंय म्हणून सांगितले त्या मेकॅनिकनं. तो आता निघून गेलाय. आणि मग म्हणते रोहिणी अद्वैत चांदेकर
आता तुझा खेळ खल्लास आणि तुझी आई अंबाबाई तुझी किती पाठीशी आहे हे आपल्याला बघूच, असं ती आता सांगते. म्हणजे इनडायरेक्टली तिने आई अंबाबाईला पण चॅलेंज दिलंय बरं का. एवढी कारस्थानी मेंटॅलिटी, स्वतःच्या म्हणजे मुलाला पुढे येण्यासाठी किती किती काय काय करते. आता आई अंबाबाईला पण इथे चॅलेंज दिलेलं आहे बरं का तिने. आता बघू काय काय होणार आहे. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं, आई अंबाबाई कुणाचं रक्षण करेल? तर आता इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली आहे, सगळे इथे चहा प्यायला वगैरे बसलेले आहेत. तर आबा जे काही आहेत ते आबा इथे सरोजचं कौतुक करतायत. ते म्हणतायत तू अद्वैतला दिव्याघरला पाठवायचा निर्णय घेतलास ना, तो अगदी बरोबर घेतलायस. म्हणजे ती माणसं, त्यांचे विचार, त्यांची इतर तयारी बघून सुद्धा आपण काही गोष्टी म्हणजे सुधारू शकतो, ठरवू शकतो. त्यांचे विचार किंवा तिथं जे काही राहणीमान आहे त्याच्यानुसार आपण त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सगळं बघून तिथे राहून जेवढं समजतं ना ते इथे राहून आपल्याला समजलं नसतं. त्यामुळे तू जो निर्णय घेतलायस ना तो तू खरंच म्हणजे मोठा निर्णय घेतलायस, खास निर्णय घेतलायस असं ते म्हणतात. शेवटी आपला जो काही क्लायंट आहे तो खुश होणं महत्त्वाचं आहे असं ते इथे सांगतायत. आणि मग त्याच्यानंतर बिझनेस हुशारीनं कसा करायचा हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे असं इथे ते म्हणतायत. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते बिझनेस कसा सांभाळायचा हे मला माहितीच आहे, पण इथे कोणी काही गोंधळ करू नये म्हणून त्याचा बंदोबस्तही करता येतो बरं का मला. आता रोहिणी काहीतरी म्हणजे सरोज काहीतरी विचार करते, त्यामुळे रोहिणी तिच्याकडे बघून म्हणते की वहिनीच्या मनात अजून काय चाललंय. तर इथे रोहिणीचा म्हणजे तिचं लक्ष नाही आहे, पण इकडे सरोज म्हणते की एकदा का अद्वैत तिकडे गेला की इकडच्या नको त्या गोष्टींकडे त्याचं आपोआप लक्ष कमी होईल. मग म्हणतात म्हणजे, मग त्याच्यानंतर रोहिणी पण म्हणते मला वाटलं तसंच आहे. तर आबा म्हणतात म्हणजे काय, तर ते म्हणते आबा म्हणजे इकडे असल्यानंतर खूप कामं असतात ना त्याला, तर त्याच कामामध्ये तो गुंतून पडतो. एकदा का तो तिथे गेला की त्याला त्या कामांवर फोकस करता येईल, म्हणजे आपोआप इकडच्या गोष्टींवर लक्ष कमी होईल त्याचं. हे काय आलाच असं म्हणून आता तो अद्वैत आलेला आहे बरं का. आणि अद्वैत आल्यानंतर तो म्हणतो की जातो, मग तो म्हणतो जातो, रजनी म्हणते जातो नाही येतो म्हणायचं, सांभाळून जा असं वगैरे सांगते. सगळं बरोबर घेतलंयस का वगैरे इथं सरोज विचारते. आणि आता तिथे गेल्यानंतर पूर्णपणे लक्ष द्यायचं, जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत इकडे येऊ नकोस असं ते इथे सांगतायत. आणि रोहिणीकडनं बॅकने इकडे हसते. तर तो म्हणतो हो आई असं म्हणतो, डोंट वरी काळजी करू नको. आबांना नमस्कार करतो, सरोजला पण नमस्कार करतो, पण रजनीला काही नमस्कार करत नाही बरं का. डायरेक्टरनं जरा हे सांगितलं पाहिजे, बारीक सारीक गोष्टी आहेत लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर ते म्हणतात तू विजयी होऊनच ये, काळजी करू नकोस म्हणजे आबा म्हणतात. मग तोपर्यंत रजनी म्हणतात हो पण चल आधी नाश्ता करून ये. तर ते म्हणतात नाही काकी नको उशीर होईल. तर म्हण आता बोलत नको बसूस, पटकन निघ नाही तर ट्रॅफिकमध्ये अडकशील असं इथे सरोज पण सांगते. आणि मग तेवढ्यात ना प्रेक्षकांना आता मोठा ट्विस्ट आहे बरं का, कारण अद्वैत म्हणतो खरे चल लवकर निघायचं आहे आपल्याला. आणि आता इकडे सरोजच्या रोहिणीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत बरं का. मग आपल्याला निघायचं आहे म्हणजे असं तुम्ही दोघं कुठे निघालाय, तू एकट्याला जायला सांगितलं येतो ना मी असं वगैरे इथं सरोज म्हणते. मग ते म्हणते आई खरं येते माझ्याबरोबर. तर काय येते ती, अद्वैत हे काम मी तुझ्या एकट्यावर सोपवलं होतं, मग हिला का नेतोयस तू बरोबर, हिचा काय संबंध आहे असं वगैरे इकडे विचारते. मग ते म्हणते आई अगं तूच म्हणाली होतीस ना मला दिव्यागारला जा, त्या लग्नासाठी काही जे दागिने चांगले हवेत, खरेशिवाय हे कोण करणार आहे. मग आता तिथल्या लोकांचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या अपब्रिंगिंगचा या सगळ्यांचा विचार करून तिचा रिसर्च करून मग आपण डिझाईन्स प्रेझेंट करावे लागतील ना आपल्याला. आणि खरे ऑफिशियल डिझायनर आहे आपली, त्यामुळे तिने येणं गरजेचं आहे असं वगैरे ते सांगते. ती माझ्याबरोबर असेल, बिझनेस रिलेटेड ज्या काही क्रिएटिव्ह आयडिया आहेत त्या डेव्हलप करायला मला तिची मदतच होईल असं इथे अद्वैत सांगतोय. तोपर्यंत इकडे कला पण येते बॅग बिग घेऊन. आणि आता तरीसुद्धा इकडे सरोजचा चेहरा पडलाय बरं का. पण ह्या सगळ्यात रोहिणीला आनंद झालाय, कारण तिला एका दगडात 2 पक्षी मारता येणार आहेत. बघूया आता रोहिणी काय काय विचार करते ते. मग ती कलावण म्हणते की निघूया. तर ती म्हणते मागच्या वेळेला हाराच्या वेळेला हिने काय केलं होतं तुला माहिती आहे ना असं सगळं इथे सरोज विचारते. मग ती म्हणते की मग अजूनही तुला तिचीच बाजू वगैरे घ्यायची असेल ना तर मला काही बोलायचंच नाही आहे असं म्हणते. तरी तुझा या मुलीवर अजूनही विश्वास आहे, पण मला सांग इतकी वर्ष सगळी कामं तू एकटाच करत आलास ना, मग आता का गरज आहे हिच्या मदतीची असं आता सरोज चिडून विचारते. आणि कला म्हणजे अद्वैत गप्पच उभा राहिलाय. तर लगेच आबा आता बाजू घेत आहेत. सरोज शांत हो, आता हे बघ आपल्या हातून गेलेलं डील या दोघांनी रात्रभर काम करून परत आणलंय की नाही,
तर आता समज त्याला तो म्हणतोय ना त्याला त्याची कलाची गरज आहे, हे काम दोघंच पूर्ण करतील. आणि हे बघ अद्वैत म्हणाला ना की तो सगळं काम नीट करेल, एकट्याने सगळं काम करणार आहे, आणि तो असंही म्हणतोय की त्याला कलाची गरज आहे, तर जाऊ देत ना त्या दोघांना. तू मध्ये आता जायच्या वेळी भांडण काढू नकोस किंवा वाद घालू नकोस, असं इथे आबा कलाला समजावतायत. हे बघ चांगल्या कामाच्या आधी उगाच वाद नको असं म्हणून आता सांगितलेलं आहे. बिचारी सरोज करायला गेली होती एक आणि झालं एक, तर इकडे रोहिणी म्हणते वा 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 मागितले एक आणि मिळालं 2. म्हणजे ह्यालाच म्हणतात एका दगडात 2 पक्षी बुर्र उडून जाणार असं म्हणते. आणि तिथे असते मग कुठचा बिझनेस आणि कुठचं काय, चला निघा लवकर, थांबू नका, कधी एकदा ती बातमी कानावर येईल असं झालंय मला. तर तो म्हणतो अद्वैत लगेच कलाला निघायचं, तर ती म्हणते निघायचं हो 1 मिनिट असं ती सांगते. आणि मग ती सगळ्यांना इथे नमस्कार करते, आबांना, सरोजला, रजनीला सुद्धा इथे ती नमस्कार करते बरं का. आणि आता हे दोघं प्रवासाला निघाले दिवे आगारला जायला. रोहिणी मात्र आपली कॉफी एन्जॉय करते आणि ती मनातल्या मनात इथे खुश होते, कारण तिनं काय केलंय तर गाडीचे ब्रेक इथे फेल केलेले आहेत. तर आपल्या काजू मॅडमचं काय चाललंय बघा प्रेक्षकांनो, तर काजलला ना इथे सारखी सारखी सोहमची आठवण येते. त्यामुळे ती म्हणते का मला ह्याची सारखी आठवण येते का, तर असं म्हणजे तिला आठवत असतं काय फालतूपणा आहे यार, का आठवण येते मला, का आठवण येते सारखी, हा तिचा विचार चाललाय. कारण तिला आठवत असतं की तो कसं वागला किंवा कसं बोलत होता ते. तर इकडे सोहम जे आपले पेंटिंग्स ठेवत असतो तोपर्यंत त्याला सुद्धा इथे काजलचं पेंटिंग दिसतंय आणि तो सुद्धा इथे तेच म्हणतोय की मला हिची का आठवण येते, मला हिला बघायचं पण नाही तर हिची सारखी पेंटिंग्स वगैरे का सारखी माझ्या समोर येत आहेत. तिनं कसं बोलली होती म्हणजे अंगाला हात वगैरे लावू नको, तू जा, हे सगळं जे बोललेलं असतं ते सगळं इथे त्याच्या डोळ्यासमोर येतं, त्याला आठवत असतं. नॉनसेन्स, हे पेंटिंग सुद्धा आता दिसायचं होतं. मग तो पेंटिंग्स ते गुंडाळतो आणि इकडे टाकून देतो. तर गाडीमध्ये कला अद्वैतची मजा बघण्यात इंटरेस्ट आहे बरं का प्रेक्षकांनो, कारण इथे आता गाडी सुरू झाल्या इथे कला ना मांडी घालून बसतीये. तर अद्वैत तिच्याकडे बघत बसतोय, हे काय, तर ती म्हणते प्रवास लांबचा आहे आणि विषय कम्फर्टचा आहे. हे बघ मला म्हणजे प्रवास लांबचा आहे त्यामुळे मला ही अशी कम्फर्टेबल आहे, मी अशीच बसणार कारण मांडी घालून बसली. ती म्हणते विषय गाडीचा आहे आणि ही कार आहे तिकीटचा आहे आणि ही गाडी ती म्हणते माहिती आहे माझी आहे. मग तो म्हणतो माझी आहे म्हणजे तुझी आहे गाडी, तर ती म्हणते की मी तुझं वाक्य कंप्लीट केलं, मी माझ्याशिवाय ह्याच्याशिवाय तुला काही बोलताच येत नाही ना, तर तुझ्या या सगळ्या एअर तिकीट्सपेक्षा मला ना कम्फर्ट जास्त महत्त्वाचं आहे असं वगैरे आता तिने इथे सांगितलंय बरं का. आणि केस वगैरे अशी छान मागे करते, छान अशी रेलून वगैरे बसते आणि मध्येच ना गाडीचा म्हणजे पुढचा जो काही मिरर असतो तो बघून आपले स्वतःचे केस सारखे करते. तर अद्वैत तिच्यावर चिडतोय आणि तो म्हणजे मिरर असा सारखा करून ठेवतो आणि म्हणतो तुला ना गाडी चालवता येत नाही आणि तुला ना तू मूर्ख आहेस. म्हणते मी मूर्ख आहे, मी कुठे गाडी चालवते. तो म्हणतो ज्याला गाडी चालवता येते त्याला या आरशाचं महत्त्व माहिती असतं. हा आरसा आपल्या म्हणजे आपलं भुताटकी चेहरा बघण्यासाठी दिलेला नाहीये, मागून येणाऱ्या गाड्या बघण्यासाठी दिलेला आहे. ते म्हणते एवढा समजतं मला, 2 मिनिटं पण गाडीचा आरसा हलवल्यामुळे एवढं काही धुमाकूळ होणार नाहीये असं ती कला सांगते. तर अद्वैत त्याला म्हणतो अगं पण मला मला जर गाड्या दिसल्या नाही तर आपण दोघंही अदृश्य होऊ ना, किंवा आपण गायब होऊ, एवढं सुद्धा करत नाही का. तर ती म्हणते एवढं सुद्धा कळत नाही का आगाऊ. तर ती म्हणते आगाऊ, अगदीच आगाऊ. अशी या दोघांची इथे नोकझोक चालू झाली बरं का. नुसती दोघं टॉम अँड जेरी सारखे भांडत असतात. मग त्याच्यानंतर म्हणते तुझ्याबरोबर प्रवास करणं म्हणजे ना डोकेदुखी आहे. ती म्हणते तुला डोकं आहे, मग काय उगाच घेऊन चाललायस का मला सोबत. मग ती म्हणते गाडी चालवली म्हणजे गाडी काढली आणि चालवली असं नसतं, मागच्या वेळी तू काय केलं होतं आठवतंय ना. मग ती म्हणते आठवतंय ना. मग ती जीभ वेंगाळून दाखवते. मग ती म्हणते मला खरंच आश्चर्य वाटतं, एवढी इच्छीच उंची तुझी पण पोचतात का तुझे पाय ॲक्सिलेटरपर्यंत ब्रेकपर्यंत. म्हणते माझ्या डायरेक्टबद्दल चांदेकर काही बोलायचं नाही हां, मला येतं थोडंसं तरी ड्रायव्हिंग, माझ्याकडे लायसन्ससुद्धा आहे, मला येते गाडी चालवता, फक्त म्हणजे हात जात नाही रे माझा एवढं, म्हणजे पाय पोचत नाही, हात चालत नाही, डोकं चालत नाही, काय चाललंय काय. मग म्हणते अति करतोयस हां तू, चांदेकर तू मला चॅलेंज करू नकोस हां. मग ती म्हणते अजिबात नाही, एवढं असेल ना रिटर्न असेल तर गाडी तू चालव. मग ती म्हणते काय गरज आहे, आज आमच्या प्रवासाला ड्रायव्हरनेच गाडी चालवलेली बरी. म्हणते काय तू मला ड्रायव्हर म्हणालीस, मी फक्त प्रवासाला लांबचा एवढंच बोलले असं ती म्हणते. आणि मग त्याच्यानंतर हसते बरं का गालागालात. म्हणजे हसतेस काय असं म्हणतो, किती चिडचिड करतोयस तू चांदेकर, थांब की जरा बाहेर बघ, किती छान वातावरण झालंय, बघ जरा बघ. म्हणजे ड्रायव्हिंग करताना लक्ष समोर असलं पाहिजे, मी इकडं तिकडं बघत नाही, इट्स व्हेरी रिस्की.
म्हणजे कुचका कुठला, अरसिक कुठला असं ती म्हणते. म्हणजे लग्नाच्या नंतर आपण पहिल्यांदाच नवरा बायको म्हणून बाहेर चाललोय ना कुठेतरी, हेच खूप आहे माझ्यासाठी. म्हणून तू वेळ लागले का तुला, तुझं परत नवरा बायको. मला तुझ्याबरोबर नवरा बायको म्हणून जाण्यात कुठेही इंटरेस्ट नाही आहे. आपण प्रोफेशनल आहोत. आय एम अ एम्प्लॉयर आणि तू माझी एम्प्लॉई आहेस. आपण फक्त कामासाठी चालले. मग ती म्हणते आपण कामासाठी चाललोय, पण तिथली माणसं आपल्याला मिस्टर चांदेकर आणि मिस खरे असं नाही म्हणणार आहेत. मिसेस चांदेकर आणि म्हणजे चांदेकर आणि मिसेस चांदेकर असंच म्हणणार आहे. म्हणजे काय तर तू माझा मिस्टर आणि मी तुझी मिस्टर, मी तुझी श्री आणि तू माझा श्री, मी तुझी सवसळ, कळलं असं तो म्हणतो. तर नाही. मग ती म्हणते कळलं. मग ठीक आहे. तर तो म्हणतो नाही. तर मी त्यांना त्यांच्यासमोर ना मी म्हणजे सर अशी हाक मारणार आहे. मग ती म्हणते आगाऊपणा वाढत चालत असं नाही वाटत आहे तुला असं वगैरे तो इथे बोलतोय. त्यांनी आता गाडीमध्ये गाणी वगैरे लावलेली आहेत. तर इकडे पूजा वगैरे झाली आहे. मग रजनी म्हणते कला नाही आहे ना आज, लग्नानंतर तीच रोजची पूजा करायची, तर आज आवरेपर्यंत आज मला जरासा उशीर झाला आहे. पूजेला शिरा केला नैवेद्याला, तो आणायला चालली असं ती सांगते. मग आबा म्हणतात पूजा झाली की आम्हाला सांग, आम्ही येतो नमस्कार करायला असं आता आबांनी सांगितले. तर रजनी हो म्हणते. तर शिरा झालाय का, तर शिरा झालेला असतो. तर नैवेद्यासाठी शिरा काढतात दोघीजण इथे मिळून, झालाय शिरा असं सांगते. आणि मग तो बाकीचे इथे म्हणजे नैवेद्याचा शिरा काढून घेतात आणि इकडे नमस्कार करायला सगळेजण निघून जात आहेत देवाजवळ. पूजा तर छान झालेली आहे, छान असं प्रसन्न वाटतंय. सगळेजण इकडनं नमस्कार करतात आणि सगळे आता देवाच्या पुढे गेले, देवघरात गेलेत नमस्कार करायला. कलाच्या आईसुद्धा गेलेले आहेत. तर इकडे गाडी चालवताना रेंज गेलेली आहे, कारण गाणी लावू देत नाही आहेत दोघं जण. आणि तो म्हणते चांदेकर सर तुमचा फोन द्या ना, कारण आता ती सर म्हणते बरं का. तर आता तो फोन दिलेला आहे बरं का त्यांच्याकडे, आणि फोनमध्ये ती गाणी लावायला बघते. तोपर्यंत इकडे आता काय काय होतंय बघूया प्रेक्षकांनो. तुम्ही म्हणजे कंटिन्यू बघत राहा बरं का रिव्ह्यू. तर गाणी लावते तुमच्या फोनमध्ये असं तिने आता सांगितलंय. हे काय सर तुम्हालाही रेंज नाही आहे असं तो म्हणजे कला म्हणते. आणि तोपर्यंत अद्वैतनं इकडे पाय असा ब्रेकवर दाबायला जातो. तर त्याच्या लक्षात येतंय की गाडीला ब्रेकच नाही आहेत. तर तो ओरडतोय आणि म्हणतोय एकदम की ब्रेक फेल आहेत आपल्या गाडीचे, गाडीला ब्रेक नाही आहेत असं वगैरे चाललंय. तर इकडे देवासमोर सगळी प्रार्थना करतायत. आणि प्रार्थना करून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात म्हणजे देवाची जी काही समयची वात असते दिव्याची ती फडफडतीये. त्यामुळे आता सगळेच टेन्शनमध्ये आलेत. ब्रेक तर इकडे फेल झालेले कळलेत आणि समोरनं ट्रक येतोय. तर खरे असं म्हणून तो ओरडतोय. ब्रेक लागत नाही असं म्हणून तो सांगतोय. आता बघू पुढे काय होणार आहे ते, ॲक्सिडेंट होणार, नेमकं काय होणार. पोरं प्रवासाला निघालेत, काळजी घ्या असं म्हणून ते आबा सांगतायत. सगळं समजा ठीक आहे ना, कुठले संकेत देतेस असं वगैरे इथं विचारतायत. उद्याच्या भागात नेमकं काय काय बघायला मिळणार प्रेक्षकांनो, सरप्राईज आहे, इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.